महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर करण्यात आलंय। ठाण्याचं अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असणार आहे, तर पुणे सर्वसाधारण गटासाठी अध्यक्षपद जाहीर करण्यात आलंय। तसंच साताऱ्यात महिला मागासवर्गीय उमेदवारासाठी अध्यक्षपद असणार आहे। महाराष्ट्रात 34 जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर करण्यात आलंय। तुमच्या भागात सीट नेमकं कुणाला सुटलंय जाणून घ्या। ठाणे सर्वसाधारण महिला, पालघर अनुसूचित जमाती, रायगड सर्वसाधारण, रत्नागिरी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सिंधुदुर्ग सर्वसाधारण, नाशिक सर्वसाधारण, धुळे नागरिकांचा मागास वर्ग महिला, नंदुरबार अनुसूचित जमाती, जळगाव सर्वसाधारण, अहिल्यानगर अनुसूचित जमाती महिला, पुणे सर्वसाधारण, सातारा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सांगली सर्वसाधारण महिला, सोलापूर नागरिकांचा मागास प्रवर्ग, कोल्हापूर सर्वसाधारण महिला, छत्रपती संभाजीनगर सर्वसाधारण, जालना नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, बीड अनुसूचित जाती महिला, हिंगोली अनुसूचित जाती, नांदेड नागरिकांचा मागास प्रवर्ग, धाराशिव नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, लातूर सर्वसाधारण महिला, अमरावती सर्वसाधारण महिला, अकोला अनुसूचित जमाती महिला, परभणी अनुसूचित जमाती, वाशिम अनुसूचित जमाती महिला, बुलढाणा सर्वसाधारण, यवतमाळ सर्वसाधारण, नागपूर नागरिकांचा मागास प्रवर्ग, वर्धा अनुसूचित जाती, भंडारा नागरिकांचा मागास प्रवर्ग, गोंदिया सर्वसाधारण महिला, चंद्रपूर अनुसूचित जाती महिला आणि गडचिरोली सर्वसाधारण महिला यांच्यासाठी हे पद राखीव ठेवण्यात आलंय।